आदरणीय मयूरजी चौधरी साहेब डॅशिंग पर्सनॅलिटी या गावामधील भिवंडी तालुक्यातील आपण पाहता युवा नेतृत्व हे उपस्थित झालेत. उल्हासिया यावेळेस उल्हासिया मॅडम ओर विकेट. यावेळेस सुरेखा तळणी हा देखील निर्धाव चेंडू आलाय. 2 चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यश मिळाले गोलंदाज रोहितला. नक्कीच जर मागच्या सामन्याचा विचार केला तर अगदी चुरशीची लढत झाली होती. श्री गणेश मराडेपाडा सी विपक्ष भरे आणि आता आपण पाहताय भरे विपक्ष सुनील स्पोर्ट्सचा बोंबेपाडा. गोलंदाज तयार रोहित. यावेळेस रुपेशने फटका फसलाय. तर विनंती असेल समालोचक प्रवीणजी शिंदे सर आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. प्रवीणजी शिंदे सर. एका गड्याचा मोबदला घेतला गेलाय. गोलंदाज रोहित आपण पाहताय गोलंदाजी मार्क वरनं चांगली कामगिरी करताना राईटम ओर द विकेटने सागरसाठी डावखुरे शैलीचा फलंदाज सागर आलाय. यावेळेस पहिला चेंडू इनसाइड एज घेतली मात्र चेंडू निघून जाईल डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव असेल तिथून मात्र आता मात्र स्ट्राइक रोटेट होईल आणि स्ट्राइक एंडला आपण फलंदाज पाहाल विफुल्ला. तर शाईन गाडी बाईकची चावी हरवली आहे. जर कुणाला भेटली असेल तर प्लीज आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे शाईन बाईकची चावी. सर्व प्रेक्षकांना विनंती असेल सहकार्य करायचं आहे. जर कोणाला भेटली असेल तर यावेळी मिडॉनला एक धाव मात्र अंकित होईल. तर नक्कीच मिळाली आहे. त्या प्रेक्षकांचा मनापासून खूप खूप आभार. मराठे पाडा गावामधील जे कोणी ज्येष्ठ नागरिक इथे उपस्थित असतील त्यांना विनंती असेल शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हा. सागरसाठी आडव्या बॅटने अक्रॉस दी बॅट खेळण्याचा प्रयत्न फसला गेला. संपर्क झाला नाहीये. हा निर्धाव चेंडू आलाय. पंचांचा इशारा षटक समाप्तीचा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. लेगबाईच्या स्वरूपामध्ये एक धाव आली आहे.
सदानंदजी चौधरी साहेब यांचं इथे शुभागमन झाले. शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हा. हार्दिक हार्दिक स्वागत. आपण आलात या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल मनापासून खूप खूप आभार. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरे षटकातले गोलंदाज पाहता आपण. गोलंदाजी मार्क वरनं विकी याला आणला गेलाय. यावेळी हा फटका जरूर चांगला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन वरती चेंडूला फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. एवन क्वालिटीचा दर्जा. गावचे प्रतिष्ठित नागरिक आदरणीय नागेशजी जाधव साहेब आपणास विनंती असेल आपण शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हा. नागेशजी जाधव साहेब यावेळेस एक धाव असेल. एका धावीच्या मदतीनंतर धावफलक जर पाहिलं गेलं तर 10 या अंकावरती. नक्कीच महत्वपूर्ण सामना असेल दोन्ही संघांसाठी. तिसऱ्या फेरीतील ही सामना आपण पाहताय आणि अगदी जर विचार केला तर दोन्ही संघ चांगला खेळ करून आतापर्यंत इथपर्यंत पोहोचले गेलेत. अगदी मराठी पाडा नगरीमधील ही भव्य दिव्य ट्रॉफी आपण पाहताय आणि अगदी भगवमय वादळ या मैदानाच्या लगोलग पाहताय. इथून मात्र कुठेतरी बॅकफुटला राहिलाय टीम बोंबेपाडा. त्याला मात्र इथून संघर्ष करावा लागेल. यावेळी दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय आणि 2 धावा तत्पर्यंत पळून काढल्या जातील. या 2 धावांच्या मदतीनंतर संघाची धावसंख्या जर पाहिली गेली तर 12 या अंकावरती. अगदी जर इथून जो संघ विजयी ठरेल तो मात्र क्वालिफायच्या सामन्यामध्ये प्रवेश करेल आणि क्वालिफायच्या सामन्यामध्ये प्रवेश केला गेला टीम कवाडच्या विपक्षामध्ये. जो संघ विजयी ठरेल तो मात्र खेळ करेल. यावेळेस हा फटका जरूर चांगला क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. चुकी होणार नाही. या पकडलाय झेल संपलाय फलंदाज विपुलचा खेळ. नक्कीच न्यू बॅटर आपण पाहताय चिरागला. चिराग आलाय. टप्प्याचा चेंडू अतिशय वेगवान मारा चिरागला निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळालंय. पहिला चेंडू चिरागच्या विरोधामध्ये निर्धाव आलाय. गोलंदाज विकी याचा. इथून मात्र नक्कीच संघर्ष करावा लागेल. गोलंदाज यार यावेळेस अक्रॉस दी बॅट खेळून काढलाय. चेंडू रवाना झालाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन कडे. मी स्पीड झाली. चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड पास चेंडू निघून गेलाय. दणदण करीत चौकार. या चौकाराच्या मदतीनंतर धावफलक जाऊन पोहोचेल 16 या अंकावरती. नक्कीच पहिल्या दिवसापासून आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची सिस्टम जी करते डीजे आर्या साऊंड सिस्टम अगदी मोफत या स्पर्धेसाठी लाभली गेली आहे. आदरणीय किशोरजी चौधरी साहेब यांच्याकडनं ही मोफत व्यवस्था आपण पाहता. या स्पर्धेसाठी ही साऊंड सिस्टम अगदी चांगली कामगिरी करताना मधुर संगीत देखील तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत.
हॅलो हॅलो. तर जर या मॅचकडे धावसंख्या आपण एकंदरीत स्कोर कार्डवरती पाहू शकाल. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या फक्त आणि फक्त 3 आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा येत आहेत एकंदरीत 13. तिसऱ्या षटकाला शुभारंभ झालाय. रोहनवरती जबाबदारी टाकली आहे टीम भरे संघाकडून. आपण पाहतोय रोहितला मागील मॅचचा हिरो. ऑन साइड मध्ये चेंडूला मात्र ढकलला गेला. 1 धाव जरूर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहेत. क्षेत्ररक्षक चेंडूची फेकी करतायत. तत्पूर्वी मात्र 2 धावा कंप्लीट होतील. सागर आहे मैदानाच्या आतमध्ये. सागरकडे चांगली कलात्मकता आहे, चांगली गुणवत्ता आहे आणि मोठे स्ट्रोक खेळण्याची ताकद देखील त्याच्याकडे आहे. मात्र मागील ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर त्याच्या बॅटमधून एक षटकार आला आणि त्यानंतर चिरागच्या बॅटमधून देखील एक चौकार आला. एकंदरीत धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 18 वरती आहे. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज सागर करिता. ऑन साइड मध्ये पुन्हा एकदा वळवलाय. लोअर फुलटा चेंडू होता. 1 धाव कंप्लीट होईल. दुसऱ्यासाठी प्रयत्न सुरू आणि दुसरी सुद्धा यशस्वी होतीये. 2 धावा इथे मात्र पूर्ण होतील. धावसंख्या 2 ने पुढे पोहोचते. एकंदरीत स्कोर कार्ड वरती 20 धावा पहिल्या 2 चेंडूवरती येत आहेत. त्या मात्र 4 धावा. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा. क्षेत्ररक्षणाची रचना आपण पाहिली तर अगदी दूरवर पसरलेली क्षेत्ररक्षणाची रचना आपल्या नजरेला भेटतीये. तिसऱ्या क्रमांकाचा चेंडू मात्र कोणत्या टप्प्यावर टाकला जाईल. इनसाइड एज आहे. बॅटची अतली कडा जरूर लागली. त्यानंतर मात्र पाहिलं तर ओव्हर थ्रोच्या धावा देखील येतील. इथे काय घडलंय. 2 धावा जरूर. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न. खराब क्रिकेट पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. 3 धावा मिळतील. टीम बोंबेपाडा संघाला 3 धावांनी संघाची धावसंख्या मात्र 23 वरती पाहायला मिळेल. जिथे 1 धाव होती तिथे मात्र तब्बल 3 धावा मिळतात. क्रिकेटच्या पटलावरती एक धाव खूप महत्वाची आहे. या धावा आहेत ना, या तुम्हाला केव्हा आठवून देतील ज्या वेळेस तुमचा संघ पराभवाच्या छायेमध्ये पोहोचतो. 1-2 धावेसाठी जेव्हा तुमचा संघ पराभूत होतो त्यावेळेस तुम्हाला या धावा तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटून देतात. धावा धावफलकावरती 23 पाहायला मिळतील. 3 चेंडूचा खेळ झालाय. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये बदल घडवला गेलाय. पुढचा चेंडू गोलंदाज रोहितचा सामना करेल त्या ठिकाणी चिराग. राईट हँड बॅट्समन चिराग करिता. फुलटा चेंडू होता. ऑन साइड मध्ये काउट कॉर्नर मधून चेंडू 1 टप्प्याखेरीस या वेळेस थांबणार नाही. 4 धावांसाठी दमदार शानदार चौकार. या 2 फलंदाजांच्या पार्टनरशिप बद्दल अगदी जर हे 2 फलंदाज खेळपट्टीवरती टिकले तर किती धावांपर्यंत मजल मारू शकतायत. निश्चितपणाने 2 फलंदाज जर मैदानापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत थांबले तर कदाचित आपल्याला 40+ जाण्याचा प्रयत्न पाहायला मिळेल. इथे विकेटचं पतन. चिराग बाद होतोय. मोठा धक्का बसलाय टीम बोंबेपाडा संघाला. न्यू बॅटर निलेश गेलाय. तर नक्कीच काय म्हणाल निलेश साथ देईल का सागरला. आणि अगदी जर गोलंदाजाचा विचार केला तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. निर्णायक चेंडू असेल यावेळेस. हा फटका जरूर ताकदीचा आहे. जरूर ताकदीचा आहे. प्रॉपर टायमिंग झालाय. प्रॉपर टायमिंग. या ठिकाणी आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती लागतायत तब्बल 33 धावा. मात्र जी धावसंख्या हवी होती ती धावसंख्या जरूर उभी केली आहे टीम बोंबेपाडा संघानं. मात्र शेवटचे 6 चेंडू खूप महत्वाचे असतील. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर रोहितने गोलंदाजी केली. 3 धावा देत 1 फलंदाज बाद केला. त्यानंतर विकीने गोलंदाजी केली. 13 धावा देत 1 फलंदाज बाद केला.
त्यानंतर रोहन गोलंदाजी मार्कवरती आला आणि रोहनने देखील 17 धावा देत एक गडी बाद केला. म्हणजे सांघिक धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 33 वरती आहे. स्लॉग ओव्हरमध्ये आता मात्र कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल, कारण स्लॉग ओव्हरमध्ये आपण अनेकदा पाहिलं गोलंदाजावरती हल्ला केला जातो, तिथे मात्र त्याला बचावात्मक चेंडूचा वापर करावा लागत असतो आणि त्या कंडिशनमध्ये त्याला गोलंदाजी करायची आहे. आणि या सिच्युएशन्समध्ये गोलंदाज येतोय गोलंदाजीसाठी. विवेक गोलंदाजी मार्कवरती येतोय. चालू असलेला सामना आपण पाहतोय भरे आणि त्यांच्या विरोधामध्ये बोंबेपाडा. टीम भरे ऑन दी टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट. गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला होता. पहिल्या 3 षटकामध्ये 33 धावा केल्या टीम बोंबेपाडाने. आता इथे मात्र शेवटचे 6 चेंडू शिल्लक. तर आपल्याला वॉर्निंग असेल टीम भरे संघ, अतिरिक्त वेळ घेऊ नका. बी फास्ट, विनंती असेल स्पीडअप करायचंय. गोलंदाज आलाय, गोलंदाजी मार्क वरनं आपण पाहताय विवेक याला आणला गेलाय, ज्याने 12 क्रमांकाची जर्सी प्राधान्य केली आहे. विवेक षटकातील पहिला चेंडू असेल. यावेळेस हा फटका जरूर फसलाय, क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. इथून मात्र परतावा लागेल. फलंदाज बॅक टू द डगआउट सागर. ज्या कारणास्तव विवेकला मात्र गोलंदाजी मार्कवरनं आणलं गेलं, त्याच कारणाचं मात्र इथे प्रात्यक्षिक देताना अगदी आपल्या संघाच्या वेळेला धावून आलाय गोलंदाज विवेक. आणि सागर नावाचं जे वादळ मैदानाच्या आतमध्ये घुमघुमत होतं, जो अष्टपैलू खेळाडू सन्माननीय नरेशजी अधिकारी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणास विनंती असेल आपण या व्यासपीठावरती स्थान बनवायचंय. त्याच्यानंतर संतोष मराठे साहेब आपल्याला या ठिकाणी आमंत्रित करतायत, तर आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचंय. हॅलो हॅलो. गोलंदाज विवेक, अगदी विवेक नावाचा जर विचार केला तर खालिंग एक्सप्रेसचा विवेक शेलार कोण विसरेल. गोलंदाज तयार विवेक. आता मात्र राईट ऑफ ओव्हर द विकेटने यावेळेस इनसाइड एज घेतली आहे. चेंडू अगदी ट्रॅव्हल झाला आहे डिक्लेअर झोनमध्ये. तिथून मात्र एक धाव असेल. एका धावीच्या मदतीनंतर धावफलक 1ने पुढे जाऊन सरसावेल 34 या अंकावरती. अगदी जर 12 क्रमांक विचार केला, युवराज सिंग ज्यांच्या नावावरती 6 चेंडूंवरती 6 षटकारांचा विक्रम आहे. गोलंदाज तयार. आणि यावेळेस हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि झेल गेल्या धरतीला दान सोडलाय झेल आणि जीवन दान दिला गेलाय फलंदाज निलेश याला. अगदी आयुष्यमान भवचा आशीर्वाद. या कुठेतरी सिंगल डबल मागात ठरू शकतायत. या 2 धावा आल्यात आणि या 2 धावांच्या मदतीनंतर धावफलक 36 या अंकावरती. विवेक तयार. यावेळेस हा फटकर जरूर चांगला आहे. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यष्टी रक्षकाकडे फेकी गेली आहे आणि नक्कीच जोपर्यंत यष्टी रक्षक फेकी गॅदर करेल तत्पर्यंत मात्र या 2 धावा धावफलक आता मात्र जाऊन पोहोचेल 38 या अंकावरती. अगदी जर विचार केला टीम सुनील स्पोर्ट्स बोंबेपाडा या संघाचा, तर गोलंदाजी खूपशी चांगली आहे. या संघाकडे खूपसे चांगले गोलंदाज आहेत. सागर असेल, रुपेश असेल, चिराग आणि प्रदीप, ही 4 चांगले गोलंदाज आहेत. हे धडाकीचे गोलंदाज आहेत बोंबेपाडा संघाकडे. यावेळेस धावचित बनेल का, तर यस नो डाऊट परतावा लागेल. फलंदाज धावचीतच्या स्वरूपामध्ये बाद झालाय.
तर जमलेल्या तमाम क्रिकेट राजाचा प्रेक्षकांचं खेळाडूंचं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वर्गीय दिलीपदादा स्मृती चषक 2023च्या महासंग्रामामध्ये आजचा स्पर्धेतील तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील तिसऱ्या फेरीतील हा सामना आपण पाहताय. मुंबईपाडा विपक्ष भरे. यावेळेस गती खराब आहे, लाईन खराब आहे आणि पंच दर्शवताना पंचांच्या हात समांतर धावा आहे. अवांतर वाईटच्या स्वरूपामध्ये अवांतर धावली. अवांतर धावेने धावफलकामध्ये भर. धावफलक 1 पुढे जाऊन 40 अंकावरती. सन्मानजनक स्कोर तर आतापर्यंत उभा केला गेलाय. 4 षटकांचा सामना आहे. 40 धावफलक लागला गेलाय. अगदी 10ची सरासरी गाठली गेली. हा निर्णायक चेंडू आहे. यावेळेस हा देखील अतिरिक्त धाव चेंडू. कुठेतरी गोलंदाजाला लाईन आणि लेंथ आठवावी लागेल. या सत्रामधील निर्णायक चेंडूचा खेळ आता मात्र शेष राहिला गेलाय आणि नक्कीच मैदानाच्या बाउंड्री लाईनचा विचार केला तर बाउंड्री लाईनला आपण पाहताय भगवे झेंडे. शिवसेना प्रेरित ही स्पर्धा. यावेळेस हा फटका जरूर चांगला आहे. अगदी ताकदवान बलवान हा चेंडू निघून गेलाय. मिड विकेट बाउंड्री. एक ताकदवार षटकांच्या समाप्तीनंतर धावून पोहोचले गेले 47 अंकावरती. 24 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता असेल टीम भरेला. अगदी जर एका षटकाचा विचार केला तर 12.00 ची सरासरी गाठावी लागेल टीम भरेला. देऊया डीजे मास्टरला एक सुवर्ण संधी. शाही सन्मानाकडे ज्या मान्यवरांनी या स्पर्धेला भेट दिली आदरणीय विनोदजी अधिकारी साहेब मोहजापाडा यांचा शाही सन्मान केला जातोय. मी विनंती करेन निलेशजी मराडे आपल्या शुभ हस्ते साहेबांचा शाही सन्मान करायचा आहे. नक्कीच आपण आलात, या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल मनापासून खूप खूप आभार. आदरणीय विनोदजी अधिकारी साहेब मोहाचापाडा आपण आपली उपस्थिती या स्पर्धेला दिली. अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल मनापासून खूप खूप आभार. तदनंतर आदरणीय नरेशजी अधिकारी साहेब मोहजापाडा यांचा शाही सन्मान केला जाईल. मी विनंती करेन पंकजी पाटील साहेब चावे, आदरणीय सदानंदजी चौधरी साहेब ज्येष्ठ नागरिक मराठेपाडा यांचा शाही सन्मान केला जातोय. मी विनंती करेन निलेशजी मराठे आपल्या शुभ हस्ते साहेबांचा शाही सन्मान करायचा आहे. अगदी माईची उब देणारी भगवी शॉल, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन शाही सन्मान केला जातोय. गोलंदाज तयार. प्रदीप षटकातील पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेटने
डावखुरी शैलीचा फलंदाज आपण स्ट्राईक एंडला पाहताय. रोहन एक धाव घेतली गेली आहे. आणि अगदी जर नॉन स्ट्राईकचा बॅटर आपण पाहिला होता, आता मात्र स्ट्राईक एंडला जो गेलाय अभिजित, याला खूपसा अनुभव आहे. अभिजितकडे खूप हा जुना खेळाडू आहे खूपसा, आणि कित्येकदा मात्र आपल्या फलंदाजीच्या जोरावरती कित्येक सामने खिशामध्ये घालून दिलेत. यावेळेस अगदी गुडलेन स्पॉटला टप्पा पडला, तदनंतर ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू अधिक उसळी घेतली आणि नक्कीच अभिजित याला बेट करून चेंडू निघून गेलाय यष्टी रक्षकाच्या ताब्यामध्ये. गोलंदाज तयार. प्रदीप राईट ओव्हर द विकेट. यावेळेस अक्रॉस द बॅट खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. मिड ऑन ला डायरेक्ट हिटचा प्रयत्न फसला गेलाय आणि नक्कीच एक धाव मात्र पळून काढली जाईल. अगदी जर धावण्याचा वेग पाहिला ना तर अतिशय वेगाने दोन्ही फलंदाज धावले आणि एक धाव पळून काढली. या एका धावीच्या मदतीनंतर धावफलक 2 या अंकावरती. अगदी धावांचा पाठलाग जर करायचा झाला टीम भरेला 48 प्रति षटकास 12.00 ची सरासरी गाठायची आहे. गोलंदाज तयार. प्रदीप यावेळेस अक्रॉस दी बॅट चेंडू आता मात्र रवाना झालाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनवरती. क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. जोपर्यंत फिकील तत्पर्यंत मात्र एकच धाव असेल आणि या एका धावीच्या मदतीनंतर धावलक 1 ने पुढे जाऊन सरसावेल 3 या अंकावरती. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज प्रदीप. चेंडूंची हाताळणी झाली आहे 4. आता मात्र या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ शेष राहिलाय. अगदी जर विचार केला पॉवर प्लेचा षटक आहे, इनफिल्डच्या बाहेर फक्त आणि फक्त 2 खेळाडू पाहायला मिळतात. एक खेळाडू आता पाहाल तर मिड विकेटला, त्यानंतर एक खेळाडू लॉंग ऑनला. गोलंदाज तयार. प्रदीप यावेळेस हा देखील चेंडू निर्धाव आलाय. इथून मात्र पुरेपूर बांधून ठेवण्याचं काम करतोय गोलंदाज प्रदीप. ज्या गोलंदाजीसाठी ओळखलं जाते प्रदीप याला, तिचं प्रात्यक्षिक देताना काय गोलंदाजी करतोय. प्रदीप तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने अभिजित साठी काय घडेल काय बिघडेल. शफल झालाय. अक्रॉस दी बॅट खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अंधाधुंद बॅट गेली आणि हा निर्धाव चेंडू आलाय. टीम मीटिंग नाही घ्यायची आहे प्लीज, विनंती असेल आपण स्पीडअप करायचं. टीम बॉम्बेवाडा लगेचच क्षेत्ररक्षण सजवा. पंच आपण त्यांना ताकीद द्यायची आहे. आता मात्र आवश्यकता असेल 18 चेंडूंमध्ये धावांची 45. आता मात्र प्रति षटकामध्ये 15.00 ची सरासरी गाठावी लागेल. टीम भरेला सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र गोलंदाजी मार्क वरनं चिराग याला आणला गेलाय. विनंती असेल स्पीडअप करायचंय. अगदी इनफिल्डच्या आतमध्ये आपण पाहताय एक क्षेत्ररक्षक मिडॉनला, एक मिड ऑफला. स्पीडअप करायचं. पंच आपण त्यांना ताकीद द्यायची आहे. गोलंदाज तयार. चिराग षटकातील पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने हाताळला होता.
दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि इथून मात्र 2 धावा पण काढल्या जातील. या 2 धावा धावफलकामध्ये ऍड केल्या जातील. धावफलक दोन्ही पुढे जाऊन सरसावेल 5 अंकावरती. तर नक्कीच काय म्हणाल प्रवीण सर, आतापर्यंत धावफलक फक्त आणि फक्त 5 अंकावरती जाऊन पोहोचले गेले. टीम भरेचा अगदी पाठलाग करताना 48 धावांचा. तर कोणत्या प्रकारची पटकीबाजी करावी लागेल? निश्चितपणाने दोन्ही फलंदाज चांगले आहेत, अनुभव आहे त्यांच्याकडे, परंतु या कंडिशनमध्ये त्यांना मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. कारण जो रिक्वायर्ड रन रेट आहे हा मात्र चांगल्या मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. तिथे अटॅक करणं खूप गरजेचं, आक्रमण करणं खूप गरजेचं. पुढचा चेंडू राऊंड द विकेटने इथे मध्ये शफल झाले. त्यानंतर मात्र बॅकफूटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. विकेटचं पतन होईल, झेल टिपला गेलाय आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद होईल. आदरणीय मानेश्री नरेशजी अधिकारी साहेब आणि त्यांच्या समवेत आदरणीय ज्ञानेश्वरजी चौधरी साहेब यांचं शुभ आगमन झालं. हार्दिक हार्दिक स्वागत. आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल मनापासून खूप खूप आभार. यावेळेस ही फेकी चुकीची झाली आहे आणि या धावा मिळतील 2. नक्कीच मान्यवरांचा शुभ आगमन झाले. आदरणीय नरेशजी अधिकारी साहेब प्रतिष्ठित नागरिक मोहाचा पाडा गावामधील अगदी एक दानशूर व्यक्तिमत्व, त्यांचं इथे शुभ आगमन झालं. हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. पुढे सरसावला होता, बॅटची इनसाइड एज घेतली आहे आणि नक्कीच परतावा लागेल. फलंदाज जा बॅक टू द डगआउट अभिजित. न्यू बॅटर आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये हेमंत आलाय. हेमंतला इथून मात्र जिम्मेदारी घ्यावी लागेल. गोलंदाज चिराग तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने हेमंत साठी. यावेळेस संपर्क झाला नाहीये ताकदीचा आणि इथून मात्र डायरेक्ट हिट. परतावा लागेल. फलंदाज बॅक टू द डगआउट. डावचीच्या स्वरूपामध्ये हेमंत देखील परतलाय तंबूच्या आश्रयाला. यावेळेस हा देखील फलंदाज झालाय बाद. तर नक्कीच फलंदाज बॅक टू द डगआउट.
वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक आतले गोलंदाज आकाश आलाय गोलंदाजी मार्क वरना. यावेळी हा देखील फटका जरूर चांगला आहे, आडव्या बॅटने खेळून काढला. नक्कीच इथून मात्र 2 धावा पण काढल्या जातील. या 2 धावांच्या मदतीनंतर धावफलक जाऊन पोहोचेल 9 अंकावरती. आकाश तयार. यावेळेस ऑन साइडला खेळायचा प्रयत्न फसलाय. हा निर्धाव चेंडू आलाय. फलंदाज विकास आणि 9 सेकंडला फलंदाज विकी आपण पाहताय. गोलंदाज आकाश आपल्या ट्रॅकवर निघालाय. यावेळी इनसाइड एज बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाहीये. चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय डिक्लेअर झोन मध्ये. तिथे मात्र एक धाव बसेल. या एका धावेच्या मदतीनंतर धावफलक 1 ने पुढे जाऊन सरसावेल. 10 अंकावरती स्ट्राईक देखील रोटेट झाले. आता मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज विकी असेल. अगदी जर मैदानाच्या लगोलग प्रेक्षक राजा पहा गर्दी करताना त्या सर्व प्रेक्षक राजाचं हार्दिक हार्दिक स्वागत. उद्याच्या दिवसामध्ये खूपशी प्रेक्षक राजा या स्पर्धेला भेट देईल, कारण की उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल. मेगा फिनाले देखील पाहायला मिळेल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. इथून एक धाव एका धावीच्या मदतीनंतर धावफलक 11 अंकावरती. खूपशी दैनीदुनी अवस्था म्हणावी लागेल. 48 धावांचा पाठलाग करताना टीम भरे आणि खूप बॅकफुटला राहिली आतापर्यंत. आकाश तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस हा फटका जरूर चांगला आहे, मात्र टायमिंग झालं नाहीये. क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. मिड ऑफला झेल समाप्त केलाय. संपलाय फलंदाजाचा खेळ. मराठी पाड्यामध्ये आम्हाला दिली तुझा मराठी पाड्यामध्ये आम्हाला दिली तुझा मराठी पाड्यामध्ये तर नक्कीच स्वर्गीय दिलीपदादा स्मृती चषक 2023 आपण पाहताय. नक्कीच कालाच्या आड मात्र एक कोयनूर हेरा राजूदादांचा पाठीचा कणा हरपला गेला. त्यांच्या नावा आठवण म्हणून ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे. श्री गणेश मराठीपाडा आयोजित भगवा करंडक 2023 युवासेना तालुका प्रमुख स्वर्गीय दिलीपदादा स्मृती चषक 2023 आपण पाहताय. गोलंदाज सागर आलाय गोलंदाजी मार्क वरना. डीप ओव्हर हाताळण्यासाठी अगदी जर विचार केला 6 चेंडूंमध्ये धावांची आवश्यकता असेल ती 6 चेंडू 37 धावांची. 6 मोठे पटके मारले गेले तरी बॅकफुटला राहावं लागेल. गोलंदाज तयार. यावेळेस पहिला चेंडू आडव्या बॅटने क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. चुकी होणार नाहीये. पकडला गेलाय. झेल संपलाय. फलंदाजाचा खेळ. फलंदाज जा बॅक टू द डगआउट. बॅटर राज आलाय. सागर तयार. लेफ्ट राऊंड द विकेट. यावेळेस पुलर लेनचा चेंडू होता. राजला बीट केलाय. चेंडू मात्र सोपावला गेला एसटी रक्षकाच्या ताब्यामध्ये. आता समीकरण उरलंय 4 चेंडू 37 धावा. खूप बॅकवर्डला ठेवला आतापर्यंत टीम भरेला. यावेळेस हा देखील निर्धाव चेंडू आउटकटर टाकला सागर याने. कवाड संघाचा कर्णधार आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचंय. गोलंदाज तयार.
यावेळेस हा फटका जरूर चांगला आहे. मिडऑफच्या डोक्यावरनं एक धाव घेतली जाईल. आता मात्र सेकंडला बॅटर आपण पाहाल कुणाल याला. यावेळेस हा फटका देखील चांगला आहे. दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू पडला गेला अगदी नोमॅन्स लँड मध्ये. ही एक धाव आली आहे. एका धावीच्या मदतीनंतर धावफलक 1 पुढे जाऊन सरसावेल 13 या अंकावरती. दुसऱ्या सत्रातील हा शेवटचा निर्णायक चेंडू. इथून मात्र फलंदाज बाद झालाय आणि बोंबेपाडा संघाचा कर्णधार आपणास विनंती असेल आपण नाणेफेक करण्यासाठी यायचंय आणि